गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशीच्या भडगाव पुलावर पाणी, चंदगडचा जिल्ह्याशी असणारा थेट संपर्क तुटला. पाणी पातळी स्थिर, फक्त वाहनांना मज्जाव तर नागरिक करत आहेत पास रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून नदी पास. रात्रभर पडलेला मुसळधार पाऊस, आंबेओहोळसह चित्री धरणातून सुरू झालेल्या विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पाऊस यामुळे अखेर आज गडिंग्लज चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशीच्या भडगाव पुलावर पाणी आलं. सकाळपासून संथ गतीनं वाढणारं पाणी दुपारच्या सुमारास 1 फुटाहून अधिक वाढलं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं हा मार्ग वाहतुकीसाठी दुपारीच बंद केला. त्यामुळे गडिंग्लज तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागासह चंदगड तालुक्याचा जिल्ह्याशी असणारा थेट संपर्क तुटला. याशिवाय हिरण्यकेशीवरील गजरगाव वगळता इतर सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे देखील पाण्याखाली गेल्यानं जनजीवन ठप्प झालंय. दुपारच्या सुमारास 1 फुटाहून अधिक पाणी पुलावर आल्यानंतर भडगाव पुलावरील वाहतूक प्रशासनानं पूर्णतः बंद केली. मात्र स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी चालत जाणाऱ्यांना पास रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून नदी पास करून देण्यात येत होती. पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत असून बहुतांश पटली स्थिर आहे. त्यामुळे रात्रभर पावसानं उसंत घेतली तर कदाचित उद्या सकाळी पाणी ओसरूही शकतं. पण हवामान खात्यानं 3 ते 4 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्यानं पुढील सर्व शक्यता या पावसावर अवलंबून आहे. सध्या चंदगडकडे जाणारी सर्व वाहतूक बेळगुंदी, इंचनाळ, गजरगाव, हारूर, महागाव मार्गे सुरू असून गजरगाव बंधाऱ्याच्या सुमारे 3 ते 4 फूट खाली पाणी आहे.